माजी नगरसेवक महेश गायकवाड यांनी केलेल्या आरोपांना भाजपचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र नाना सूर्यवंशी यांनी प्रत्युत्तर दिलंय। आरोपी विशाल गवळी हा भाजपचा कार्यकर्ता नाही। भाजपची सदस्यत्व घेण्यासाठी औपचारिक प्रक्रिया पूर्ण करावी लागते, त्यामुळे तो साधा सदस्य देखील नाही। तसेच विशाल गवळी हा महेश गायकवाड यांचाच समर्थक असल्याचा प्रत्यारोप सूर्यवंशी यांनी केला। एका फेसबुक पोस्टचा दाखला देत निवडणुकीत विशाल गवळीने महेश गायकवाड यांच्यासाठी प्रचार केल्याचा आरोप सूर्यवंशी यांनी केलाय। आणि म्हणून अशा सगळ्या विषयामध्ये, अशा संवेदनशील विषयामध्ये स्टेटमेंट करणं किंवा त्याच्यातून पोलिसांचं मनोधैर्य खच्ची होईल अशा पद्धतीचं कोणतंही वर्तन भारतीय जनता पक्ष म्हणून यामध्ये झालेलं नाही। आता राहिला आरोप जो आत्ताच आमचे मित्र महेश गायकवाड यांनी केलेला आहे। तर मी परत एकदा सांगतो, हा राजकारणाचा विषय नाही आणि मला स्वतःला वैयक्तिकदृष्ट्या कधी कोणावरती आरोप करणं किंवा एखाद्याने राजकीय आरोप केलं तर त्याला उत्तर देणं मला आवडत नाही। परंतु विशाल गवळीचा भारतीय जनता पक्षाशी काडी मात्र कुठलाही संबंध नाही। भारतीय जनता पक्षाचा तो साधा कार्यकर्ताही नाही आणि सक्रिय कार्यकर्ताही नाही। एखादा सक्रिय कार्यकर्ता होण्यासाठी आमची प्रक्रिया आहे, त्या प्रक्रियेमध्ये त्याचा फॉर्म भरावा लागतो, त्याच्यामुळे तो आमचा साधा सदस्यही नाही। आणि राहिला त्यांनी कुणी काम केलं किंवा कुणाचं काम केलं, परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की मला अत्यंत खेदाने हे नमूद करावं वाटतं की हे विशाल गवळीचं पेज आहे आणि या पेजवरती विशाल गवळीने जे लिहिलेलं आहे ते जर आपण वाचलं तर आपल्या लक्षात येईल की विशाल गवळी हा कोणाचा समर्थक होता। मी परत एकदा सांगतो की या अशा गोष्टीचं राजकारण करणं हे मला आवडत नाही, परंतु विशाल गवळी याने महेश गायकवाड यांच्या समर्थनार्थ स्वतःच्या फेसबुक पोस्टवरती पोस्ट केलेली होती। आज महेश गायकवाड यांनी विशाल गवळीचा संबंध भाजपशी जोडण्याचा प्रयत्न केलाय आणि म्हणून आम्ही आज हा पुरावा आपल्या समोर मांडत आहोत। आम्हाला याच्यामध्ये कोणतेही राजकारण करायचं नाही। अशा गंभीर घटनेमध्ये सर्वांनी एकत्र राहिलं पाहिजे। कल्याणपूर्वमध्ये अशा पद्धतीने वेगवेगळ्या माध्यमांमधून ज्या काही लोकांकडून गुन्हे घडतात अशा सर्व गुन्हेगारांवरती, त्यांचे काही हिस्ट्री शीटर आहेत अशा सर्व हिस्ट्री शीटर लोकांवरती प्रतिबंधात्मक कारवाई करावी अशी मागणी सुद्धा आम्ही केलेली आहे।